मित्रांनो, तर आज आला आम्ही रविवार फिरायला सीतामाता मंदिरावर. तर पाहू शकता तुम्ही मंदिर कशा प्रकारे आहे. तर चला आतमध्ये जाऊ, दाखवतो तुम्हाला सगळं मंदिराचं. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही पातुर्ड्यामधलं हे प्रसिद्ध असं मंदिर पाहू शकता तुम्ही. किती भव्य मंदिर आहे, खूप प्राचीन असं मंदिर आहे. हे आमच्या पूर्वज म्हणजे आबाच्या काळातलं मंदिर आहे. तर तुम्ही तुमची जर इच्छा असली तर तुम्ही येऊ शकता. काहीच लांब नाही. पातुर्डा फाट्याहून 2 किलोमीटर लांब फक्त असं एक गाव पातुर्डा. इथं सीतामाताचं मंदिर जर तुम्ही म्हटलं तर कोणी पण सांगू शकणार नाही तुम्हाला. या आणि दर्शन करा. खूप चमत्कारी आहे मंदिर. इथं तुम्ही जी मनोकामना केली ती पूर्ण व्हायची चान्स आहे. कारण की देवीचं मंदिर पाहूनच तुम्ही ओळखू शकता की लोकांना प्रसन्न होईल असणार. तर आतमध्ये गेलो आम्ही दर्शन करायला. पाहू शकता भिंतीवर पण देवी मातेचं चित्र काढलेलं आहे. आणखी आतमध्ये काही गेलो नाही. श्रावण गेला तर काही पैसे टाकले. तर आतमध्ये पण मंदिर आहे. देवी माची मूर्ती पाहू शकता कशा प्रकारे साफसफाई केलेली आहे. इथं खूप छान अशी साफसफाई. इथं खूप मन रमते. तुम्ही एक वेळ येऊन पाहिला किती छान वाटते. इथं पाहू शकता किती भारी असं साफसफाई. झाडं गिळं, आणखी बसायला बाकडा पण आहे. आणखी पाहू शकता. आणि श्रावण मी आणि फोटो काढत होतो. श्रावण सर मग होता फोटो काढायला. तर मला वाटलं मीच काढतो एकट्याने काढत बसलो. नंतर मग बराच व्हिडिओ काढला मंदिराचा. पाहू शकता कलरिंग चालू होती करणं. आम्ही आलो तर रविवारी, म्हणजे सोमवारी दुर्गा देवी बसणार होती ना, तर रविवारीच सर्व त्यांचं काम साफसफाईचं कलरिंगचं. पाहू शकता मंदिर कशा प्रकारे कलर केलं तर छान असं मंदिर दिसते. नंतर मग निघालो आम्ही रस्त्यानंतर. आता नवरात्री बसलेली आहे. नवरात्रीमध्ये तुम्ही येऊन पाहिजा किती छान असं आहे. इथं 9 दिवस तर खूप माहोल राहणार आहे इथं. कारण की नवरात्र बसणार आहे असं वाटतं मला. मी तर काही पाहिलं नाही नवरात्र, पण वाटतं नवरात्र बसणार आहे. पाहू शकता किती उंचीवर असं हे मंदिर बांधलेलं आहे. पहा किती खाईसारखं आहे. खूपच उंचीवर आहे मंदिर. तुम्ही जर पातुर्ड्यामध्ये आले तुम्हाला कुठून पण मंदिर दिसणार आहे. एवढं उंचीवर आहे. आणखी पायऱ्या पण पाहू शकता किती पायऱ्या आहेत. आणखी सगळा जंगल एरिया आहे. आजूबाजूला सगळं काटोन आहे. खूप भारी इथलं वातावरण दिसते. आणखी समोर स्मशानभूमी पण आहे. आता यांचं काय माहीत कोणता नियम आहे राव की मंदिरासमोर स्मशानभूमी बांधलेली. तर आपल्याला बोलता नाही तिथं. आणखी नंतर आम्ही आमच्या रस्त्याने निघालो घरच्या. चला म्हटलं सरांना चला गोष्टी गप्पा करत चालत होतो. आता कुठे काय थोडं येणार तर सांभाळून जा, कारण की पायऱ्या खूप उंचीवर आहेत. आणि पडल्यानंतर दात तर राहणार नाहीत, पाय पण नाही राहणार, म्हणून थोडं सावधानी चालू जा. तर आम्ही निघालो आमच्या रस्त्याने घरच्या. मग आणखी नदी पण दाखवणार तुम्हाला. जी वाण नदी आहे पातुर्ड्यामधली तिथं पण दाखवणार आहे. तर आपण तिथे जाणार आहोत. अरे कार्टूनमध्ये आम्ही ते पुस्तक ठेवले ते वरलीचे. आतमध्ये काय नाही म्हटलं तिथे लपून ठेवले होते. तर निघालो आम्ही आमच्या घरच्या रस्त्याने. नंतर तुम्हाला नदीमध्ये दाखवतो. पहा नदी की कशा प्रकारे काय हे पाहू शकता तुम्ही. बोर्ड कमानमध्ये पण लिहिलं पातुर्डा जगदंबा सीतामाता असल्या प्रकारे रस्ता आहे. कोदरी मार्गेच्या रस्त्याने येणार त्यावेळी मंदिर लागणार आहे मधामध्ये. सीतामाता दर्शन केलं. पाहू शकता तुम्ही पातुर्ड्याची नदी. पाहू शकता नदी कशा प्रकारे आहे. पाहू शकता टोंगा पाणी आहे. पहा कशी आहे नदी. पण नदीमध्ये सगळी घाण येत आहे. हे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी सगळं घाण येऊ राहिली. आता कसं आहे, आताच्या काळात स्वच्छ नदी जर राहणं मुश्किलच आहे. पाहू शकता तिकडे कसे लोक मासा पकडून राहिले. हे पहा कशा प्रकारे मासा पकडणं चालू आहेत. याच्यामध्ये पण पाहू शकता तुम्ही बारीक मासा आहेत पाण्यामध्ये. हे पहा. आता आपला कॅमेरा एवढा खास नाही ना, तुम्हाला मासोळ्या पण दाखवल्या असत्या. पहा पाणी किती छान दिसते. आता वाजले 4:33. आता की भारी वातावरण दिसते. पाहू शकता तुम्ही. मनाला वाटलं चला म्हटलं फिरायला, आज रविवार आहे. सीतामाताचं पण दर्शन केलं. आणखी सकाळी शाळेमध्ये गेलो होतो. शाळेचा पण व्हिडिओ पाहिला असणार तुम्ही ना. शाळेची खूप आठवण येत होती.
आणखी श्रावणला नेलं नव्हतं, श्रावणला दाखवणार लागलं व्हिडिओ, एकटाच गेलो होतो. पाहिलं नाही व्हिडिओ श्रावण? कशी वाटली तुम्हाला नदी सांगता, तुमच्या कमेंटमध्ये सांगा. तर चला मग भेटू मित्रांनो नंतर पुढच्या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, जीवनात सगळं काही करा पण कोणाचं मन दुखणार असं काही काम ना करू. कारण की मन दुखल्यानं जर आपण कोणाचं मन दुखवलं तर त्या भगवंताचं पण मन दुखलं. म्हणून सांगतो, नाही तुमच्यानं चांगलं काम होत पण वाईट काम तरी नका करू, ही गोष्ट लक्षात ठेवा. नमस्कार भावांनो, तुम्ही पाहू शकता वान नदीमध्ये किती छान असं मासा आतमध्ये पोहू राहिल्या आणि तिकडे त्यांचा जीव घेतल्या जावरला. पाहू शकता तुम्ही काय दुनियात चाललं भावांनो. काय या मुख्य प्राण्यानं काय कोणाचं बिघडवलं जेणेकरून हे लोक असे करू राहिले. अरे जर मसाला लागला ना वांग्याची भाजी पण भारी बनते आणि आलूची भाजी पण चांगली बनते. कशाला मासा खाऊ राहिले तुम्ही? खूप गरीब प्राणी अरे भावांनो, नका खाऊ अशा प्राण्याला. अरे त्यांना पण जीव आहे, जसा आपल्याला जीव आहे त्याला पण जीव आहे. नका खाऊ. आज जर तुम्ही त्याला खाऊ राहिले, सकाळी देव पण तुम्हाला एका दुसऱ्या रूपात पण खाऊन घेणार आहे. म्हणून सांगतो, मोठा मासा खाऊ नका, याच्यापासून दूर राहा. जर जीव घरात जर सुख पाहिजे असेल हे तुम्हाला टाळावं लागणार आहे मोठा मासा. म्हणून शाकाहारी बना आणि जीवन सुंदर बनवा. पटलंच ना लाईक करा. धन्यवाद.